माझ्याकडे स्वयंपाकाला येणाऱ्या मावशींना काल अचानक उशीर झाला यायला. मी विचारलं, "मावशी, तुम्हाला आज उशीर कसा काय झाला? मला बारकं बाळ आहे माझं, माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नाही. त्यांना जीव घालायचं होतं. तुम्ही उशीर केला, मला फोन नाही केला, माझी चिडचिड झाली." मावशी डायरेक्ट रडायला लागल्या. मला थोडा वेळ वाईट वाटलं. मी थोड्या वेळाने गेले आणि विचारलं, "मावशी सॉरी. काही झालंय का? मी बोलले याचा तुम्हाला राग आला का?" "सॉरी मावशी, सॉरी मावशी." असं बोलल्यानंतर त्या मला म्हणाल्या, की "ताई तुम्ही मला बोलला त्याचा राग नाही आला मला. झालंय काय तरी वेगळंच, त्याच्यामुळं मला रडायला येतंय." मी थोडा वेळ त्यांना बसवलं. म्हणलं, "थांबा मी चहा करते, आपण चहा पीत-पीत बोलू." 8 वाजून गेल्या होत्या. मावशी त्या दिवशी येताना त्यांची दोन्ही मुलं घेऊन आल्या होत्या, 1 मुलगा आणि 1 मुलगी. त्यानंतर त्यांनी मला सगळा घडलेला प्रकार सांगितला. ऐकल्यावर तर जरा वेळ मला पण वाईट वाटलं. पण ह्या ज्या न्यूज येतात, की 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, हे बघून वाचून मला खूप दुःख होतंय. आणि हे सगळ्यांनाच होतं. ज्याच्या घरात लहान मुली आहेत तर त्यांना तर विचारूच नका. तर झालं असं होतं त्या मावशीच्या घरी. मावशी कामावरून दुसरीकडे कामाला गेल्या तिथून यायच्या अगोदर एक मुलगी आली. नाही, एक मुलगा आणि त्याची आई आलते घरी. मुलगा 5वी मावशीची मुलगी पण 5वी आहे. आणि त्याची आई, तो मुलगा आणि त्या मुलाची आई आली. आणि त्या मुलाचं आणि मुलीचं शाळेत काहीतरी भांडण झालं होतं. म्हणजे मावशीची मुलगी आणि त्या बाईचा मुलगा. त्यांचं दोघांचं शाळेत काहीतरी भांडण झालं होतं. आणि त्याच्यावरनं मग त्या मुलानं घरी सांगितलं. आणि त्या मुलाची चूक होती म्हणून टीचरांनी मुलाला शाळेमध्ये मारलं होतं. तर त्या मुलानं घरी जाऊन आईला सांगितलं आणि अर्ध्या डोक्याची आई त्याची त्या मुलाला घेऊन त्या मुलीच्या घरी आली, म्हणजे आमच्या मावशींच्या घरी आली. आणि मावशी घरी जाऊन चहा प्यायचा आणि नंतर इकडे यायचा अशा बेतात होत्या. तर त्यावेळेस त्या मुलाच्या आईनं त्या मुलीला बोलली, बोलली, बोलली म्हणे, "माझा मुलगा माझा जीव आहे. तू त्याचं शाळेत नाव सांगितलं, तू त्याच्यासोबत भांडण केलं, टीचरांनी त्याला मारलं, तू पण त्याला अगोदर चापट मारली." आणि त्या मुलाच्या आईने मुलासमोर आणि जेवढी माणसं तिथं जमलेली भांडण बघायला त्यांच्यासमोर त्या मुलीच्या थोबाडीत मारली. 5वीच्या मुलीच्या थोबाडीत त्या आईने मारली. ती किती बेअक्कल आई आहे. मग हे त्यांनी मला सांगितलं. मग मी म्हणलं मावशींना, "तुम्हाला नाही जमलं का त्या बाईच्या थोबाडीत मारायला? 2 मुलांची भांडणं झालीत, शाळेत मिटलं होतं, ती बाई घरी आली, तिचा जीव आहे म्हणे तिचा मुलगा, मग तुमची मुलगी तुमची जीव नाही का? तुम्ही का नाही मारलं? तुम्ही मारू शकत होता ना?" तर ती म्हणली, "ताई मी मारू शकते" म्हणली. "मी तिला एक काय मी 2 वाजवले असते" म्हणली. "पण मी विचार करते मी तुमच्यात कामाला येते, असं दुसऱ्यांच्या घरी पण कामाला येते. आज ती बाई घरी आली, उद्या ती बाई दुसरी माणसं पाठवून देईल किंवा दुसरं काहीतरी करेल. मी मारलं, मी माझ्यासोबत भांडण झालं. शेवटी मी इथं येऊन राहणार आहे आणि ती इथलीच आहे. मला नाही होत आहे म्हणती. तिला ते डोक्यातच असं आहे, की सगळ्यांना, की आता अन्यायसुद्धा सहन करून घ्यावा लागतोय. मला कळत नाही सरकार ह्याच्यावर एक ठोस का काढत नाही निर्णय, की का त्यांना फाशी होत नाही? का त्यांना डायरेक्ट एन्काउंटर केला जात नाही? सगळं माहिती आहे, सगळं त्यांनी केलेलं कबूल करतात. मग का त्याच्यावर निर्णय निघत नाही?